नमस्कार. पांडवांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासाचा प्रारंभ झालाय. या अज्ञातवासामध्ये युधिष्ठिराने कंकाचं रूप घेतलंय, भीमानं बल्लवाचं रूप घेतलंय, अर्जुना बृहन्नडा बनला आहे, नकुल ग्रंथिक बनला आहे, सहदेव तंतिपाल बनला आहे, तर द्रौपदीनं सैरंध्रीचं रूप घेऊन आपापल्या कामाला सुरुवात केली आहे. खरी कसोटी द्रौपदीची आहे. 5 सम्राटांची पत्नी असलेली, 5 पराक्रमी पुरुषांची पत्नी असलेली, जिच्या मागे पुढे सुद्धा अनेक वीर झुलतील अशी द्रौपदी. खरं तर द्रौपदी नखशिकांत सुंदर आहे. तिच्या सौंदर्यावरच तर सगळे लुब्ध आहेत. अनेकांना द्रौपदी आपली पत्नी व्हावी यासाठीच वाटत होतं. उगाच दुर्योधन, कर्ण द्रौपदीच्या स्वयंवरात गेलेले नव्हते. देशोदेशीचे राजे द्रौपदीच्या स्वयंवरासाठी गेलेले होते. आणि द्रौपदीच्या सौंदर्यावर जयद्रथ सुद्धा लुब्ध झाला होता. म्हणूनच त्यानं द्रौपदीला हरण करून नेण्याचा प्रयत्न केला होता. वनवासातली कथा आठवते. द्रौपदी सुंदरच होती. अशी सुंदर द्रौपदी सुदेशना राणीच्या सेवेमध्ये तिच्या केशसंभाराला सांभाळण्यासाठी, तिच्या सौंदर्याला जपण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी दासी म्हणून सेवेत आहे. राणी सुदेशण्याची सेवा ती करते आहे. बघा, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती, आणि ती म्हणजे जेव्हा जेव्हा माहेरचा माणूस आपल्या घरात येईल तेव्हा तेव्हा माहेरचा माणूस काहीतरी गडबड करतोच. म्हणजे रामायणातलं उदाहरण दिलं होतं. कैकेयीने मंथरेला सोबत आणलं, काय झालं बघितलं. गांधारीने शकुनीला सोबत आणलं, काय झालं आपण बघितलं. तसं विराटाच्या राणीने, सुदेशनेने सुद्धा तिचा भाऊ कीचक याला आपल्या जवळ ठेवलेलं होतं. आता कीचक आपल्या बहिणीच्या महालामध्ये वावरतोय आणि द्रौपदी सुद्धा त्याच महालामध्ये वावरते. एकूणच काय तर राजदरबारातल्या सगळ्यांनाच आपल्या आपल्या पदरी असलेल्या सेवकांच्या विषयात एक वेगळा भाव होताच. म्हणजे भलेही कंक राणी सुदेशनेला माहित नसेल, पण तो महाराज विराटांना माहित आहे. बृहन्नडा ही उत्तरेला नृत्याचं शिकवण देण्याचं काम करते. त्यामुळं बृहन्नडा, कंक आणि सैरंध्री, बल्लव देखील हे वेगवेगळ्या वेळी आलेले सेवक काहीतरी वेगळेपण ठेवून आहेत याची जाणीव त्यांना होती. तशी द्रौपदीच्या चेहऱ्यावरची महाराणीची आभा सुद्धा लपणं शक्य नव्हतं. साधारणतः दासी ज्याच्या सारख्या दिसतात, दासींसारख्या ज्या दासी दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावर राजवैभवाचं तेज नसतं. राजवैभवाचं तेज ते राजवैभवाचंच तेज असतं. दासींच्या चेहऱ्यावरती दिसणं शक्य नसतं. द्रौपदीच्या चेहऱ्यावरचं हे राजवैभवाचं तेज होतं. त्या आज्ञाधारक होत्या हे नक्की आहे. ती आज्ञाधारक होती हे नक्की आहे. पण त्यासोबत द्रौपदी आपला सन्मान स्वतःचा ठेवून तिथे वावरत होती. त्यामुळे तो चालण्यातला डौल, बोलण्यातला अदब, जरब आणि चेहऱ्यावरचं ते राजवैभवाचं तेज हे लपून राहत नव्हतं. काहीतरी वेगळेपण आहे याची जाणीव होत होती, पण ते काय आहे हे नक्की तिथल्या लोकांना कळत नव्हतं. राणी सुदेशना देखील या वेगळेपणाला जाणून होती आणि आपल्या बहिणीच्या महालात अधूनमधून येणारा कीचक या द्रौपदीला देखील बघत होता. त्याला द्रौपदीचं हे वावरणं, तिचा सगळा रुबाब, तिचं ते बघणं हे बघून तो द्रौपदीकडे आकृष्ट होत होता. त्याला मनातून वाटायचं की ही द्रौपदी आपली दासी असली पाहिजे, नव्हे ती आपल्या रंगमहालात असली पाहिजे. सैरंध्रीच्या विषयी कीचकाच्या मनामध्ये भलता सलता विचार येऊ लागला आहे आणि ती उपभोगासाठी आपल्याकडे असेल तर उत्तम असं कीचकाला वाटू लागलेला आहे. तो या ना त्या निमित्ताने आपल्या बहिणीच्या महालामध्ये वारंवार येऊ लागलाय आणि तो कसंही करून द्रौपदी आपल्या नजरेसमोर राहील याची काळजी घेतोय.
एका बुभुक्षू नजरेनं तो द्रौपदीकडे बघतोय. बाकी काही असो, स्त्रियांना पुरुषांची नजर आणि स्पर्श मात्र नक्की कळत असतो. नजरेतून ओळखतात की या पुरुषाच्या मनात काय चाललंय, आणि स्पर्श तर कळतोच कळतो. आपल्याकडे तो 6वा इंद्रिय, अतिंद्रिय असं जे म्हणतात ना, ते 6th सेन्स नावाचा जो काही प्रकार असतो तो स्त्रियांना अधिक असतो. नजरेतून, स्पर्शातून स्त्रिया अधिकपणे आपल्या विषयीचा भाव जाणून घेऊ शकतात. द्रौपदीला देखील या कीचकाच्या नजरेबाबत आणि वारंवार भेटण्याबाबतची जाणीव तिच्या मनात येऊ लागलेली आहे. आणि तिला जाणवतंय की हा माणूस मुद्दाम आपल्या अवतीभोवती वावरतोय. त्याची नजर काहीतरी विषारी आहे आणि ते घाणेरडं काहीतरी आहे. त्यामुळं द्रौपदी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते आणि तो कीचक द्रौपदीच्या जवळ जातोय. एके दिवशी कीचकानं द्रौपदीला सरळ सरळ महाराणी सुदेशनेची सेवा जशी करतेस तशी माझीही करत जा की, असं सांगून टाकलं. आणि द्रौपदीने त्याला हात जोडून नम्रपणे दाखवण्यातला, पण आतल्या आत द्रौपदी अशी खदखदत होती. राग असा उफाळून होता आणि तो राग तिच्या नजरेतून दिसत होता. त्याच्या विषारी नजरांना द्रौपदी तितक्याच जळजळीत नजरेनं उत्तर देत होती आणि तो जळजळीतपणा कीचकाला अधिकच भावत होतं. खरं तर हे द्रौपदीचं टाळणं त्याला आव्हान देणारं होतं. आणि तू नाही म्हणतेस काय, मी तुला प्राप्त करून दाखवेनच, हा असुरी विचार कीचकाच्या मनामध्ये येत होता. द्रौपदीनं त्याला, नाही, मी महाराणीची सेविका आहे, त्यांचा केशसंभार सांभाळते, त्यांच्या रंगभूषा सांभाळते, मी तुमची सेवा करू शकणार नाही, युवराज मला क्षमा करावी, असं द्रौपदी म्हणते आहे. आणि तो द्रौपदीला प्राप्त करण्याची कीचकाच्या मनातली इच्छा तीव्रतर होते आहे. कसंही करून टाळायचंय द्रौपदीच्यासाठी, आणि कसंही करून द्रौपदीला आपल्या महालात आणायचंय, हे कीचकाच्यासाठी. माहेरचा माणूस, त्यातल्या त्यात भाऊ, असं म्हटल्यावर त्याच्या राणीच्या म्हणजे बहिणीच्या मनामध्ये मात्र तो भावाविषयीचा चांगलाच असणार आहे. एके दिवशी लाडात येऊन कीचक आपल्या बहिणीला सांगतो, तुझी दासी मला खूप आवडलेली आहे, तिला माझी सेवा करायला पाठव ना. सुदेशनेला थोडंसं हे वेगळं काहीतरी वाटतंय, पण काय हरकत आहे, जशी ती तुझी सेवा करते तशी माझीही करेल, जरा माझीही सेवा करायला पाठव, असं सुदेशनेला सांगितलंय. सुदेशना त्याला म्हणते सुद्धा, कीचका, ही दासी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसतीये मला, तिचं काहीतरी वेगळं आहे, ती मान्य करेल की नाही माहित नाही. आणि मग कीचक हुकुमाचा एक्का काढतो. तो म्हणतो, दासी ती दासी, तिने महाराणीचा आदेश ऐकायचा असतो, तुझा आदेश त्या दासीने ऐकायला हवा, तिने माझीही सेवा करायला हवी, तू आदेश देऊन बघ. आता मात्र सुदेशनेच्या अहंकाराला फुलवल्या गेलेला आहे. आणि फुलवल्यामुळं ती द्रौपदीला बोलावून सांगतेय, द्रौपदी, तुला हे एक काम करावं लागेल, हा माझा आदेश आहे. कोणतं काम आहे ते, आणि त्यानंतर द्रौपदीची काय प्रतिक्रिया असते पुढच्या भागात बघूया. नमस्कार.